तिचा शांतपणा, तिचा तिचा समजूतदारपणा असा आहे ना की तो डिस्टर्ब होऊ नये यासाठी मला आयुष्यात कधीच चुकीचं वागायला आवडणार नाही. म्हणजे तिच्या चांगलं असण्याचं बंधन होते तुझ्यावर. हा म्हणजे ते होतच ना रे. आपला लाईफ पार्टनर दुखावला जाऊ नये किंवा त्याच्या आपल्याबद्दलच्या मताला धक्का लागू नये हे असं मनात असतंच ना आपल्या. आणि ह्याच्यात काही बंधन नसतं रे, प्रेम असतं ते. आय नो. चला, म्हणजे तुम्ही तुमच्या या आठवणीच्या दुष्टचक्रातनं बाहेर पडलात तर. हो. अरे मी तुला सांगितलं ना, जान्हवीला आता बरचसं आठवायला लागलं. हो हो, म्हणाला होतास तू. आता मला खूप स्टॅबिलिटी मिळाल्यासारखं वाटतंय. आणि हीच आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, स्टॅबिलिटी. जगातल्या प्रत्येक माणसाला एका सर्टन लेवल नंतर स्टॅबिलिटी ही हवीच असते श्री. मग ती नोकरीच्या बाबतीत का असेना, फिनान्शियल स्टेटसच्या बाबतीत का असेना, किंवा नात्यांच्या बाबतीत. प्रत्येक माणूस हा त्या स्टॅबिलिटीसाठीच धडपड करत असतो. खरंय. आणि आता तीच स्टॅबिलिटी मला तुझ्याही आयुष्यात यायला हवी. मिळेल मिळेल, वेळ आली की नक्की मिळेल. मग कधी जाऊया जेवायला? तू म्हणशील तेव्हा. सध्या तुम्ही खूप बिझी असता सर. हो रे, एकदा आपलं हे युएसचं प्रोजेक्ट लॉन्च झालं ना की मग करूया, काहीतरी प्लॅन करूया जोरदार. नक्की. आणि तू काळजी करू नकोस हा. नाही म्हणजे तू विसरलास तरी मी आपणून तुला आठवण करून दे. हो, थँक्स. आता कशाबद्दल थँक्स? नाही, ह्या सगळ्या काळात तू माझा एक साऊंडिंग बोर्ड झालास त्याबद्दल मला तुझी खरंच मदत झाली. माझ्या विचारांना, माझ्या सगळ्या घुसमटीला तुझ्यामुळे वाव मिळाला. थँक्स. इट्स ओके. तुम्हाला 2 पार्ट्या दे, चालेल? एनी टाइम, एनी टाइम. बरं येऊ मी? हो ये. ए चहा. अरे हो सॉरी, मी माझ्या डेस्कवर घेतो. ओके.